प्रत्येक कर्मामध्ये आनंद उभा राहतो त्यावेळेस त्याला गुढी म्हटलेले. गुढी हे आनंदाचं प्रतीक आहे. कारण आपल्या मराठीमध्ये आता रामायण चालू इथं तुलसीदासजीचं, पण आपल्या रामचंद्र प्रभूची आरती म्हणत असताना मराठीमध्ये जी आरती केलेली आहे त्याच्यामध्ये आरतीकारानं लिहिलेलं आहे महाराज. प्रथम सीता शुद्धी हनुमंत गेला, लंका दहन करुणी अखया मारिला, मारिला जंबू माळी भुवन स्त्राटीला, आनंदाची गुढी घेऊन आला. म्हणजे आनंदाची गुढी घेऊन आला. आनंदाची गुढी आहे. आनंद द्विगुणित होणं म्हणजे गुढी आहे. गुढी म्हणून आज आम्हाला आमच्या चोखोबाराईनं सांगितलं की तुम्ही टाळी वाजून नामस्मरण केलं म्हणजे तुम्ही अत्यंत आनंदानं उत्स्फूर्त होऊन अंतःकरण भरून येऊन अष्टसात्विक भाव अंतःकरणामध्ये ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्ही गुढी उभी केली असा त्याचा समन्वय आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, ज्ञानोबारायांनी सुद्धा सांगितलं, हो मी आनंदाची गुढी उभवी, साधूच्या हातानं मी आनंदाची विजयाची गुढी उभी करतो. धर्म स्थापना करीत असताना मी हो आनंदाची आणि विजयाची गुढी उभी करतो. हो, विजय प्राप्त होणं म्हणजे गुढी उभी करणं आहे. आम्ही टाळी वाजून नामस्मरण करून काळावरती विजय मिळवतो म्हणून आज आमची गुढी आहे. त्याच पद्धतीनं भगवान परमात्म्याची भेट होणं म्हणजे गुढी आहे. भगवंत हा आनंद स्वरूप आहे, त्याला सच्चिद आनंद असं म्हटलेले. भगवंताचं सच्चिद आनंद असं स्वरूप असल्यामुळे, तो आनंद स्वरूप असल्यामुळे तो भगवान परमात्मा आम्हाला ज्या दिवशी मिळतो त्या दिवशी गुढी आली समजायचं. आमच्या साधू संतांनी गोड लिहिलंय, मथुरेहून भगवान परमात्मा वृंदावनाला आले त्यावेळेस वृंदावनातल्या लोकाला आनंद झाला. हो हो, घराच्या दारावरती गुढ्या उभ्या केल्या, त्याच्यापेक्षा अंतःकरणाचं दार म्हणजे शरीराचं दार म्हणजे अंतःकरण आहे, त्या दारामध्ये आनंदाच्या गुढ्या उभ्या राहिल्या. गुढी आली वृंदावना, हो मथुरा दिदली उग्रसेना. हो, गुढी वृंदावनाला आली आणि उग्रसेनाला मथुरा दिली. म्हणून गोकुळच्या लोकाला आनंद झाला म्हणजे आनंदाचं प्रतीक म्हणजे गुढी आहे. भगवान परमात्मा आनंद स्वरूप असल्यामुळं भगवान परमात्मा घरी आला म्हणजे गुढी आहे. हो, गुढी शब्दाची खूप मोठी व्याख्या आहे महाराज, खूप मोठी व्याख्या. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आपल्याकडं सुकनावती सुकून बघते त्यावेळेस सुकनावती सुकून बघत असताना जर एखाद्या देवाचा हो तिच्या सुकून बघण्यामध्ये साक्षात्कार झाला तर ती म्हणते चांगली गुढी आली. हो, आता आपल्याला काही सुकून बघायचं नाही आणि वारकरी सुकून बघत नसते तर हो त्या सुकनावती बघत असतात. आता जिचा जिचा जसा संप्रदाय असेल त्या पद्धतीनं ती सुकून बघते. हो, एवं परंपरा प्राप्त, गुरुची परंपरा जशी असेल तशी बघते बिचारी. हो, काही परातीला पैसा चिटकून बघतात, हो काही पैसा आरशावर उभा करून बघतात, तर काही दोऱ्यावर दिवा धरून बघतात. हो, जिची जिची जशी गुरु परंपरा असेल तशी हो हो त्या परंपरेनं चालत आलेलं एवं परंपरा प्राप्त. हो, तर काही दोऱ्यावर दिवा धरतात आणि धरल्यानंतर काय त्यांच्याच मनानं हलवायचे ते. हो
असं हल्लं की गुढी नाही आली, आणि असं हल्लं की गुढी आली. ती तिच्याच मनानं म्हणती. चिकणीवरलंय का चिकणीवरलं. पुन्हा तीच म्हणते, तिला काय कलेक्टर कोण परवाना काढायचा नाही, तीच म्हणती नाही नाही नाही. देशमुखाच्या शेतातलंय का, नाही नाही नाही. गोगडीतलंय का, गोगडीतलं, नाही नाही नाही. हागंदारीचं का, हो हो हो. असा हात हल्ला की आलं महाराज गुढी. गुढी आली. तिला काय समजा, तिला कोणाला काढायचं आणि कोणता देव काढायचा ती ठरवीत असते. त्याला आपल्याकडं गुढी म्हणतात, म्हणजे देवाचा. जाऊ द्या, तिच्या आपल्याला बाकीचा भाग पाहायचा नाही, पण दृष्टांतादाखल मी सांगितलं की भगवंताचा आपल्या जीवनामध्ये साक्षात्कार होणं किंवा भगवान परमात्म्याचे शकून आपल्याला होणं म्हणजे गुढी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, एखादी वेळेस देवाला लावलेला कौल असतो, कौल. म्हणून तर पुढे या अभंगामध्ये कौल शब्द वापरलाय महाराज. आपल्याला त्याचं तूर्त तिथपर्यंत जायचं नाही, पण देवाला लावलेला कौल असतो, त्या कौलाचं एखादी वेळेस उजव्या बाजूनं कौल आला तर समजावं की देवाची आपल्याला गुढी आली. विठ्ठल 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 कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, देवाकडून मिळालेला कौल म्हणजे गुढी असते, गुढी. हो, त्याच्या पुढं जाऊन बोलतो महाराज, गुढी ही साक्षात्काराची असते. गुढी ही गुरुच्या मिळालेल्या आत्मज्ञानाची असते. म्हणून गुढीचे खूप प्रकार आहेत, खूप प्रकार आहेत. विजय मिळाला गुढी, आपल्याकडं पुत्र झाला म्हणजे गुढी उभी केली जाते. हो, वर्षारंभी म्हणजे आज वर्ष जन्माला आलं आणि वर्षारंभ झाला म्हणून गुढी उभी करायची. हो, आणि वर्ष मेलं म्हणजे मग त्या मेलेल्या प्रेताचं जसं दहन करतात तसं वर्ष मेलं म्हणजे ते होळीच्या टाइमला मेलं. वर्ष होळीला मेलं जातं, आणि जेवढी मेलेल्या माणसाची महाराज प्रतवारी असते तीच प्रतवारी होळीची केली जाते. होळीला नैवेद्य दाखवून पाणी, तांब्यानं पाणी फिरवलं जातं. फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. हे वर्ष व्यर्थ गेलं म्हणून होळीच्या टाइमला त्याचं दहन केलं जातं, जाळलं जातं, आणि तदनंतर त्याचं सुतक पाळलं जातं. धुरवडीच्या दिवशी त्याला अस्थि विसर्जन केलं जातं, म्हणजे राख त्याची भरली जाते, लहान मुलाच्या अंगाला लावली जाते, आणि मग त्याचं 13 दिवस 13वा घातला जातो. 14व्या दिवशी गंगापूजन होतं, आणि 15वा दिवस मधी गेला की 16व्या दिवशी पुन्हा नववर्ष जन्माला येतं. हो, उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणून गुढीला वर्ष जन्माला येतं, होळीला वर्ष मरतं, आणि त्या काळाला दहन केलं जातं, आणि नव्या काळाची चाहूल म्हणून आपण दारामध्ये गुढी उभी केली जाते. महाराज स्वर द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. मुलगा जन्माला आला
की गुढी उभी केली जाते आणि मुलगा गेल्याच्या नंतर दहन क्रिया केली जाते. तशीच ही प्रक्रिया असल्यामुळे हिंदू धर्मातला वर्षारंभीचा पहिल्या दिवसाचा सण म्हणजे गुढीपाडवा आहे. वर्ष प्रतिपदा आहे. या वर्ष प्रतिपदेला खऱ्या अर्थानं पाहिलं तर कलियुगाची सुरुवात झाली वर्ष प्रतिपदेला, एक गुढीपाडव्याला. पुन्हा शालिवाहन शक सुरू झाला गुढीपाडव्याला. आणि 4 युगाच्या चौकड्या असतात, त्याच्यामध्ये कृतयुगाची सुरुवात झाली गुढीपाडव्याला. म्हणून हा लक्षावधी वर्षापासून साजरा केलेला सण आहे. तो आजचा नाही किंवा उद्याचा नाही, पण आपल्या जीवनामध्ये सण येतात आणि सणासण निघून जातात आणि आपण फक्त पोळ्या झोडण्यापुरता सण समजतो. पण सण म्हणजे काय आहे तर सण म्हणजे सनुभोगी जे सणे. हो, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की आनंदानं ज्या वेळेस अतिरेक होतो त्यावेळेस त्याला सण म्हटलं जातं. आणि तो सण गुढीपाडव्याचा आजच्या दिवसाचा सण आहे. त्याच्यातलं खूप मोठं अध्यात्म आहे महाराज. याच्या नंतरची एक गुढी सांगतो. सगळ्यालाच माझी गुढी झेपन म्हणून काही सांगता येत नाही. हो, काही काहीला नाही झेपली तर आजची मला गुढी तर सांगणं गरजेचं आहे. तुमची गुढी येऊ नाही तर नाही येऊ. हो, योगशास्त्रामध्ये आपल्याकडं वेळू आणि वेरंड वापरला जातो गुढीला. वेळू, त्या वेळूला कांडे असतात, कांडे असे, आणि कांड्याच्या माध्यमातून वेळूच वापरला जातो. का वेळू वापरला जातो? आता दुसरं वैशिष्ट्य सांगतो. आधुनिक विचारवंतांनी नको त्या गोष्टी धर्मामध्ये घुसून अधर्माला धर्म म्हणायला सुरुवात केली महाराज. म्हणून आताचे पुरोगामी विचारसरणीचे अत्यंत शिकलेले म्हणजे धर्मात शिकेलेले, माझी परिभाषा कळत असेल तर धर्मामध्ये शिकेलेले जे माणसं आहेत ते माणसं म्हणतात की हिंदू धर्मातला सगळा कळस असा उताना आहे. कळस हा उताना आहे. मग गुढीचाच कळस पालता का? गुढीवर का पालता कळस लावला जातो? हो, म्हणजे आमच्या हिंदू धर्माची विटंबना केलेली आहे असं त्यांचं मत आहे. पण त्यांना माहिती नाही, त्यांना कल्पना नाही की गुढी म्हणजे आणि त्याच्यावरती केलेला कळस म्हणजे नेमकं काय आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा मेरुदंड आहे महाराज, मेरुदंड. ते मनके आहेत, हे वेळू आहे. वेळू एक कांड दुसऱ्याला, दुसरं कांड तिसऱ्याला, तिसरं कांड चौथ्याला जोडलं जातं. आणि या मेरुदंडावरती हो वरच्या बाजूला हे डोकं नावाचा कळस पालता घातलेला आहे. ऊर्ध्व मूलम अधः शाखा. हो, वरती मुळ्यानी खालती फांद्या असलेला मनुष्य नावाचं झाड हा वेळू. आणि याच्यावरती हा कळस. म्हणून लोक म्हणताना म्हणत असतात की आता तो माणूस मृत्यूच्या समयाकडे गेलेला आहे, कारण त्याच्या मानाचा कळस पडला. लोक काय म्हणतात? त्या माणसाच्या मानाचा कळस पडला. हा मानाचा कळस आहे महाराज, हा मानाचा कळस आहे. आणि तुम्हाला सांगतो हा कळस पालता घातलेला आहे. पालता ईश्वरानं पालता घातलेला आहे. हा मानाचा कळस, हे डोकं, त्याचं प्रतीक गुढी आहे. त्याचं प्रतीक गुढी आहे. तुम्हाला गोष्ट सांगतो, आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते. त्याचा कळस किंवा त्याचा घट उताना आहे.
आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्राच्या सुरुवातीला त्याचा घट उताना आहे आणि त्याच्यानंतर बरोबर 6 महिन्यांनी चैत्र शुद्ध प्रतिपदेला पालता घट आहे. पालता घट आहे 6 महिन्यांनी, बरोबर वर्षाच्या 6 महिन्यामध्ये उताना घट, नवरात्रीचा उताना घट ठेवला जातो. आईच्या गर्भामध्ये घटस्थापना होते, कारण शरीराला घट म्हटलेलं आहे महाराज. सर्वा घटी राम देहा देही एक, सर्वा घटी राम देहा देही एक, सर्वा घटी राम देहा देही एक, सर्वा घटी राम देहा देही एक. सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी, सहस्त्र रश्मी, सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी, सहस्त्र रश्मी, हरिमुखे मना, हरिमुखे मना. शरीराची घटस्थापना होते आणि माळेच्या माध्यमातून, नाळेच्या माध्यमातून आईकडून आणि देवी भगवतीकडून आपल्याला शक्ती मिळते महाराज. म्हणून नवरात्रीचे 9 महिने आणि बरोबर पुढचे 9 दिवस म्हणजे 9 तास, ज्या दिवशी घटस्थापना झाली, मुहूर्त सुरू झाला, तेव्हापासून नवरात्रीच्या नंतर आणि 9 तासानंतर दसरा येतो. आणि दसरा शब्दाचा अर्थ आहे 10 इंद्रियाची निर्मिती. 10 इंद्रियाच्या अतीत होणं म्हणजे दसरा आहे. आणि त्या दसऱ्याला जन्म होतो, जन्म. म्हणून आईच्या गर्भामध्ये उतान्या अवस्थेमध्ये घटस्थापना होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो 6 महिन्यानंतर पूर्णपणे आईच्या दुधानं, कॅल्शियमनं वाढलेले जे मणके आहेत, मणके, ते मणके पूर्ण होतात आणि त्याच्यावरती डोकं पालता कळस 6 महिन्यानंतर घातला जातो. भगवान परमात्म्याने ही गुढी आईच्या गर्भात उभी केलेली. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून मनुष्य जन्मच एक प्रकारची गुढी आहे महाराज. मनुष्य जन्मच एक गुढी आहे. का गुढी आहे तर मनुष्य जन्म 84 लक्ष योनी भोगल्याच्या नंतर अप्रतिम असा मिळालेला मनुष्य देह म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये त्या जीवानं केलेल्या प्रवासातला अत्यंत आनंदाचा क्षण म्हणजे मनुष्य जन्म आहे. म्हणून ही गुढी आहे, गुढी. म्हणून या पद्धतीनं आईच्या गर्भामध्ये ही गुढी उभी केली जाते आणि त्याचं प्रतीक म्हणजे गुढीची म्हणजे घटाची पूर्णत्वाची अवस्था, म्हणजे मनुष्य जीवनातली पूर्णत्वाची अवस्था म्हणजे डोकं त्याच्यावरती ठेवलं. बघा तुम्ही मधल्या बाजूनं बरोबर मनके, जर तुम्ही ही डोक्याची कवटी पाहिली तर मधल्या बाजूचे मनके मध्ये गेलेले आहेत आणि हे पालतं घातलेलं आहे. या पद्धतीनं आईच्या गर्भात उतानन वर पालतं मिळून मनुष्य शरीर बनलेलं आहे, असा त्याचा समन्वय आहे. म्हणून मनुष्य जन्म एक प्रकारची गुढी आहे. म्हणून आमच्या चोखोबरायला सांगायचं आहे की तुम्ही मनुष्य देहामध्ये आलात, साधना करा, साधना, टाळी वाजवा, नामस्मरण करा आणि त्या माध्यमातून आनंद व्यक्त करून मोक्ष नावाचं विजय मिळवा. आणि मोक्षाचा विजय मिळालेलंच प्रतीक म्हणजे तुम्ही आनंदाची गुढी उभी केली. म्हणून त्याच्याकरता त्या साधनेच्या माध्यमातून साध्याची प्राप्ती म्हणून चोखोबराय अभंगाचं पहिलं टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी. वाटते
वाट ते चालावी पंढरीची, हरिनाम गरजता नाही भय चिंता, हरिनाम गरजता नाही भय चिंता, वाट ते चालावी पंढरीची, वाट ते चालावी पंढरीची, हरिनाम गरजता नाही भय चिंता, हरिनाम गरजता नाही भय चिंता. त्याच्यातलं गोड चिंतन आहे महाराज. आता आपल्याकडं लुगडं लावलं जातं गुढीला. आताचे काही काही आधुनिक शहाणे म्हणतात की आमच्या महाराष्ट्राची आणि भारत देशाची आबरू वेशीला टांगलेली आहे. हो, कुठंच लुगड्याचा ध्वज नसतो, म्हणून लुगडं टांगणं म्हणजे स्त्रीची आबरू वेशीवरती टांगणं आहे, म्हणून हे मान्य नाही आधुनिक वैज्ञानिकाला आणि आधुनिक लोकाला हे मान्य नाही. म्हणून लुगडं नकोय अशी प्रथा सुरू केली. आणि समाजामध्ये महाराज सांगणारे लोक आणि ऐकणारे लोक जर दोन्ही बी हो विचारहीन असतील तर खऱ्या अर्थानं पाहिलं तर अधर्माला धर्म म्हणत असते. मी तुम्हाला सांगतो, लुगड्याचीच का कशा करता हो ध्वज लावला जातो, गुढी लुगड्याचीच का केली जाते, त्याचं एकमेव कारण आहे महाराज. माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो. कृष्ण भगवान परमात्मा जन्माला येऊ नाही तर एखाद्या वेळे जगद्गुरु तुकाराम महाराज जन्माला येऊ. कोणी बी जन्माला आलं, मनुष्य जन्म जन्माला आला म्हणजे मी सांगितलं हा देह आणि मनुष्य जन्म म्हणजे गुढी आहे. तर मी पहिल्यांदा प्रश्न विचारतो महाराज, लेकरू जन्माला आल्याच्या नंतर ते नग्न जन्माला येत, पण त्या नग्न असलेल्या लेकराची आबरू मखमली कपड्यानं, बापाच्या धोत्रानं, बापाच्या उपरण्यानं, बापाच्या फेट्यानं झाकली जाते का आईच्या बाळुत्यानं झाकली जाते? कशानं झाकली जाते? बाळुत्यानं झाकली जाते महाराज. मग या देशातला कोणताही किती मोठा माणूस असो तरी त्याची आबरू हो झाकली जाते, लुगड्यानं झाकली जाते, लुगड्यानं. हो, आणि त्यातली त्यात बारकाव्यानं सांगू का तुम्हाला, ते लुगड्याचं धुडकं असतं त्याला बाळूत म्हणतात, बाळूत. ते बी धुडकं लुगडं कुणाचं असतं महाराज? तर आपल्याकडं मुलीचं बाळांपण होतं माहेर घरी. किती श्रीमंत सासर असलं तरी मुलीचं बाळांपण कुठं होतं? तिच्या माहेर घरी. आणि त्यावेळेस पहिल्यांदा बाळांत झालेली स्त्री मूर्छित असते, तिला कळत नसतं. त्यावेळेस त्या बाळाच्या जवळ उभी असते त्या मुलीची आई, म्हणजे त्या लेकराची आजी. लेकराची आजी असते आणि ती लेकराची आजी त्या लेकराला पुसते, पासते, हो त्याची नाळ छेदन करते. आणि पहिल्यांदा तिच्या लुगड्याचं म्हणजे आजीच्या लुगड्याचं बाळूत पहिलं असतं, धुडकं पहिलं असतं. म्हणून तुम्ही सगळे पुरुष जरी जन्माला आले असलात तरी तुमची पहिली या जगातली आबरू रक्षण करण्याचं काम लुगड्यानं केलेलं आहे महाराज. म्हणून आमच्या वर्ष आरंभी जन्माला आलेल्या वर्षाला लुगडं झाकावं लागतं आणि त्यानेच आबरू त्याची रक्षण करावी लागते. हे शास्त्र आहे हिंदू धर्माचं. हे हिंदू धर्माचं शास्त्र आहे. पण बघायला कुणाला रिकामपण आहे महाराज? हो, भैकायला रिकामपण आहे पण बघायला रिकामपण नाही कुणाला. याच्या पाठीमाग काय दडलेलं आहे? पहाव कलीचे महिमान, पहाव कलीचे महिमान, असत्यासी रिझले जन, असत्यासी रिझले जन,
अनुमोदन बापा देती अनुमोदन करीती हेळन संताचे करीती हेळन संताचे करीती हेळन संताचे करीती हेळन संताचे ऐसे अधर्माचे बळ ऐसे अधर्माचे बळ ऐसे अधर्माचे बळ ऐसे अधर्माचे बळ हो किती बारकाव्यानं विचार केला तर महाराज हो बापाचं शर्ट किती बी जापानचं जरी असलं तरी बाळू त्याला शर्ट वापरतात का महाराज हो बापाचा फेटा हो पालकोलचा जरी असला किंवा एखादी वेळेस कोसल्याचा जरी असला तोळ्यावर मिळणारा तरी बाळू त्याला वापरतात का नाही हो बापाचं धोतर मॅचिस्टर असू द्या हो 2000 रुपयाचं धोतर जोडी असू द्या तरी धोत्राचं पान वापरलं जात नाही आणि नवा कपडा वापरला जात नाही हो जुनं मऊ झालेलं हो त्याचा कडकपणा निघून जाऊन त्याच्यावरली पूर्णपणे खादी निघून गेलेलं असं ते बी सुती आवसुती नाही हो शब्द कसा आहे सुती हो आणि पॉलिस्टरचं जे आहे ते आवसुती आहे महाराज हो जन्मल्या जन्मल्या आवसुतीच्या नादाला लागत नाही ते सुती पाहिजे सुती पाहिजे आजीच्याच पुन्हा लुगड्याचं पाहिजे हो ह्या सगळ्या गोष्टी आता ते बाळू ते मिळणं सुद्धा मुश्किल आहे महाराज हो त्या लेकराची आबरू झाकण्यासाठी हो लुगडंच वापरलं जातं लुगड्याचंच बाळूतं वापरलं जातं आमचा सण जन्माला येत असताना हो लुगड्यामध्ये सगळं आहे महाराज म्हणून ज्ञानोबारायांनी अमृतानुभवात सांगताना सांगितलं नाम मात्र लुगडे परी ते सूतची उघडे हो ते सूत आहे कसं सूत आहे तर ते सूत म्हणजे आडवे आणि उभे धागे मिळून सूत आहे आमच्या मुक्ताबाईनं सांगताना सांगितलं विश्वपट ब्रह्म दोरा विश्वपट ब्रह्म दोरा विश्वपट ब्रह्म दोरा विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा अरे बाबानो हे विश्वपट आहे आणि त्याला ब्रह्मदोरा लावलेला आहे महाराज उभा आणि आडवा या परब्रह्म नावाच्या दोऱ्यानं ते विणलेलं आहे असं वस्त्र म्हणजे लुगडं आहे खरं सांगतो तुम्हाला आमच्या नाथ महाराजांनी गोष्ट सांगत असताना लुगड्याचा विषय सांगत असताना नाथ महाराजांनी सांगितलं महाराज फाटकेच लुगडे तुटकीच चोळी आणि शिवाया दोरा नाही मला दादुल्यान लगे बाई हो फाटकेच लुगडे हो फाटक लुगड म्हणजे याचा अर्थ हे स्थूल शरीर फाटक आहे आणि सूक्ष्म शरीर ही चोळी आहे 17 तत्वाच्या तुकड्याची बनवलेली ही चोळी आहे आणि एकदा सूक्ष्म शरीर या स्थूल शरीरातून बाजूला झालं की कर्माचा दोरा आणि कोणताच दोरा शिवण्याकरता या स्थूल शरीराला आणि सूक्ष्म शरीराला नाही म्हणून मला हा
अहंकार रूपी दादला नको आणि मी त्याच्या घरी नांदणार नाही. विठ्ठल 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 म्हणून ब्रह्म दोऱ्याच्या रिळापासून तयार केलेलं जे लुगडं आहे ते त्या गुढीला उभं केलं जातं महाराज. आणि त्याच्यामध्ये हो कावळ्यानं खाऊ नये म्हणून घाटी त्या लुगड्याच्या मध्ये झाकली जाते महाराज. हो कावळे खातेत ना. हो घाटीला हो घाटीलाच धरतेत ना महाराज कावळे. हो घाटीलाच धरतेत ना कावळे. म्हणून कावळ्यानं ती घाटी खाऊ नये. कावळा म्हणजे दुष्ट आहे, दुष्ट म्हणून ती घाटी. आणि वर तळलेली घाटी मग आपल्याकडं ऊन लागल्याच्या नंतर लेकराला ती घाटी दिली जाते आणि मग त्याची उष्णता कमी होते. रोग कमी होण्याकरता उष्णता म्हणजे क्रोध कमी होण्याकरता त्या साखरेची घाटी उपयुक्त असते महाराज. आणि साखर म्हणजे काय आहे तर साखर म्हणजे भगवान परमात्मा आहे. रसो वै सहा भगवान परमात्मा गोड आहे. म्हणून नाम गोड पुरे गोड सकळही किंवा विष विषय पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. म्हणून वरच्या बाजूला साखर आहे आणि खालच्या बाजूला कडुलिंब आहे महाराज. गुढीला काय आहे? खालच्या बाजूला कडुलिंब आहे आणि कडुलिंबाचा तौर आहे. हो कडू आहे खाली आणि वरी गोड आहे. म्हणजे वर मोक्ष आहे आणि खालच्या बाजूला प्रपंच आहे महाराज. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, म्हणे कडू वाटतो प्रपंच, म्हणे कडू वाटतो प्रपंच, म्हणे कडू वाटतो प्रपंच. रोकडे रोमांच कंठ दाटे, रोकडे रोमांच कंठ दाटे, रोकडे रोमांच कंठ दाटे. का म्हणे कडू वाटतो प्रपंच, म्हणे कडू वाटतो प्रपंच, म्हणे कडू वाटतो प्रपंच, म्हणे कडू वाटतो प्रपंच. रोकडे रोमांच कंठ दाटे, रोकडे रोमांच कंठ दाटे, रोकडे रोमांच कंठ दाटे. हो कडू प्रपंच खाली आहे आणि वरच्या बाजूला रोकडा गोड असलेला कंठ आहे. तो आनंदानं दाटून येतो आणि गोड रस निर्माण होतो. का तर त्या भगवान परमात्मा नावाच्या गुढीला आम्ही हो संसार व्हायला महाराज वाहू हा संसार देवापायी. देवाच्या पायावरती कडू असलेला संसार विषय तो त्यांचा झाला नारायण. कडू असलेला विषय देवाला व्हायचा, कडू असलेला प्रपंच देवाला व्हायचा आणि गोड असलेली घाटी महाराज खायची. गोड असलेली घाटी खायची, त्याच्यामध्ये गुळ मिसळायचा. आणि खरं सांगतो कडूचे प्रपंच पण बळच गोड करून घ्यावा लागतो महाराज. हो गोड करून घ्यावा लागतो. आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये कडू आणि गोड गुढीपाडव्याच्या दिवशी खाल्लं म्हणजे मग चैत्र महिन्यातलं आणि वैशाख महिन्यातलं ऊन बाधत नाही महाराज. हो हे आरोग्यशास्त्र सांगतो तुम्हाला, पर्यावरणशास्त्र सांगतो. कडुलिंबाचा तौर खाणं म्हणजे संसार घोटणे संसार. आणि तो कडू असलेला संसार गुळाबरोबर म्हणजे परमार्थाबरोबर तो घोटायचा महाराज आणि गिळून टाकायचा. आणि मग एकदा संसार गिळून टाकला की मग महाराज तुम्हाला उष्णता बाधित नाही, म्हणजे तुम्हाला काम क्रोध बाधित नाहीत. हो त्याला काम क्रोध बाधित नाहीत महाराज. म्हणून अशी क्रोध उष्णता असलेली हो आणि ती उष्णता आपल्या जीवनामध्ये बाधित नाही. म्हणून लिंब म्हणजे हो आपल्याकडं वैद्यक शास्त्रामध्ये त्याला वंडरफुल ड्रग मानतात. वंडरफुल ड्रग म्हणजे आश्चर्यकारक वनस्पती. सगळ्यात वल्ली जर उत्कृष्ट कोणती असेल तर महाराज लिंबाचं झाड आहे. म्हणून ज्याला कधीच आजारी पडायचं नाही त्यांनी रात्री लिंबाच्या झाडाखाली झोपत जावं.
कारण रात्रीच्या टाईमलाही तो ऑक्सिजन सोडतो आणि दिवसा बी ऑक्सिजन सोडतो. ऑक्सिजन सोडणारी वनस्पती जगाच्या पाठीवर फक्त लिंबाचं झाड आहे आणि चिंचेचं झाड रात्री बी कार्बन डायऑक्साईड सोडतं आणि दिवसाही कार्बन डायऑक्साईड सोडतं, म्हणून चिंचेच्या झाडाखाली झोपायचं नाही. आणि आता नवीन आलेले परदेशाचे जे झाडं येतं ते तर महाराज नुसते कार्बन डायऑक्साईड सोडतात असं नाही, तर केमिकलही सोडतात महाराज. हो हो. आणि ते परदेशाहून आणलेले काय सरकारला त्याच्यात मिळगत आहे काय की आमचा त्यांना वड आवडत नाही, आमचा पिंपळ आवडत नाही, आमची जांभळ आवडत नाही, आमचा आंबा आवडत नाही, हो आमचे उंबर आवडत नाही, हो आमच्या कोणत्याच वनस्पती सरकारला आवडत नाहीत महाराज. त्यांना परदेशाच्या वनस्पती आवडत. आता हो कळतंय का माझं बोलणं? कळत नसेल तर राहू द्या, कारण परदेशाच्या वनस्पती इथं येऊन कारभार करतात महाराज. तिथालच्या वनस्पती इथालच्या लोकाला आवडतात, इथालच्या वनस्पती आवडत नाहीत महाराज. तिकडचीच वल्ली आवडती आम्हाला. म्हणून सगळे झाडं परदेशाचे आणलेले, त्याचं सरपण होत नाही, त्याचं काही इकणाचं लाकूड होत नाही आणि त्याची काही इमारतीला खांबं होत नाहीत. कोणतं बी तिकडून आलेलं जे लाकूड असेल महाराज ते तुम्ही पहा, त्या लाकडाचा काहीच उपयोग नाही. आणि माणूस जर त्याच्या सावलीला बसला तर उतल्याशिवाय राहत नाही. म्हणजे उपद्रव देणाऱ्या वनस्पती शासनाला आवडतात महाराज. हो आमची वनस्पती कशी आहे तर लिंबासारखी जरी असली कडू वनस्पती तरी तिचं रूपांतर खाल्ल्यावर गोड होतं महाराज. तो संसार आम्ही जर देवाला वाहिला तर तो संसारच महाराज गोड होतो आणि तो संसार हो संसार राहत नाही महाराज, तो चिद्रूप होतो. चिद्रूप म्हणजे तो संसार संसार राहत नाही, तो ब्रह्मरूप होतो. विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठला. हो म्हणून मी आपल्याला गुढी सांगतोय महाराज. गुढी या पद्धतीनं गुढीची पूजा केली जाते, या पद्धतीनं गुढीचा प्रसाद केला जातो, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. आणि आज आमच्या आनंदाचं प्रतीक म्हणून गुढी उभी केली जाते. त्याच्या पाठीमागं खूप मोठा इतिहास आहे आणि खूप मोठी हो त्याच्यामध्ये मागे पर्यावरणाची अवस्था आहे, त्याच्या पाठीमागं खूप मोठं विज्ञान आहे, त्याच्या पाठीमागं खूप मोठी आपल्या जीवनाची संस्कृती दडलेली आहे. म्हणून गुढी हा सण खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपला आज पांडुरंगाच्या दरबारामध्ये आज आपण भक्तीची गुढी लावलेली महाराज. आणि ती गुढी पांडुरंगाच्या दरबारात आहे, पांडुरंगाच्या मंदिरावर गुढी आहे. आणि आम्ही आज पंढरपुरात आहोत. म्हणून खरी गुढी कशी आहे तर महाराज आमच्या चोखोबारायांनी सांगितलं टाळी वाजवावी गुढी उभारावी. एक साधना सांगितली आणि दुसरी साधना सांगितली वाटती चालावी पंढरीची. पंढरपूरचा रस्ता चालावं, प्रदक्षिणा करावी, ही पंढरपूरची गुढी आहे. आणि दोन साधनं सांगितले महाराजांनी, दोन्हीही गुढी उभारून म्हणजे आनंद व्यक्त करून केलेले साधनं. एक साधन सांगितलं हाताला टाळी वाजवायचं आणि एक साधन सांगितलं पायाला चालायचं. हो कर्मे इंद्रियाला हे दोन कामं सांगितले चोखोबरायनं. का सांगितले तर आतापर्यंत ज्ञान इंद्रियाला शिकवलं पण ज्ञान इंद्रिय शिकले जात नाहीत, उलट ज्ञान इंद्रिय दगा देतात. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति. विद्वानाला सुद्धा आकर्षण करतात आणि विद्वानाला पैज घेऊन हे इंद्रिय ज्ञान इंद्रिय जिंकतात. म्हणून परमार्थामध्ये प्रतिबंधक असलेले इंद्रिय ऐकत नाहीत. म्हणून चोखोबरायनं विचार केला मी उच्च वर्णीय नाही, मी हो खालच्या वर्णाचा असल्यामुळं मी खालच्या इंद्रियाला म्हणजे कर्मी इंद्रियाला मी शिकवणार. म्हणून आतापर्यंत पुराणानं शास्त्रानं वेदानं उपनिषदानं ह्या वरच्या लेवलच्या शास्त्रानं ज्ञान इंद्रियाला शिकवलं पण ज्ञान इंद्रिय शिकले नाहीत. आता मी माझ्या भक्तीचं वर्म माझ्या महाराष्ट्रातल्या भाविकाला पांडुरंगाचं सांगतो
आणि कर्मे इंद्रियावरती ज्ञान इंद्रिय आरूढ होऊन जात असतात. म्हणून कर्मे इंद्रिय आवरले की ज्ञान इंद्रिय कुठं जात नाहीत. म्हणून ज्ञान इंद्रियाला आवरायचं असेल तर हात आणि पाय हे मुख्य इंद्रिय असल्यामुळं हाताला टाळी वाजवायचं आणि पायाला पंढरपूरचा रस्ता चालायचं. हे दोन कर्म महाराज आमच्या चोखोबाराईनं सांगितले. कारण कर्मे इंद्रियाला का शिकवलं तर आमच्या साधू संतांनी सांगितलं, दिले इंद्रिय हात पाय कान,